गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन बघत होतो. सो आता ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनमधला लास्ट टॉपिक इन्व्हर्स ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन. हा लास्ट सिंपल आणि महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर 2 मार्क्स किंवा मग 3 मार्क्ससाठी क्वेश्चन कंपल्सरी येतो. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय इन्व्हर्स ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन. सो त्याची डेफिनेशन बघू. The inverse of a trigonometric function f is exist if f is 1 1 or onto function. So what is mean by 1 1 and onto function? या 11च्या बुकमध्ये फंक्शन नावाच्या लेसनमध्ये दिलेलं आहे आणि सिम्पल डेफिनेशन आणि मीनिंग आहे त्याचं. ते बघू आपण पुढच्या टॉपिकमध्ये. सपोज एखादी फंक्शन एफने डिनोट केलेलं असेल तर त्याचं इन्व्हर्स अशा पद्धतीने शो करतात. एफ रेस टू -1 त्याच्या पॉवरमध्ये -1 लिहितात. ॲज अ एक्झाम्पल हे बघा, एफ ए टेन्स टू बी जर असेल देन एफ इन्व्हर्स बी टेन्स टू ए. म्हणजे ॲज अ एक्झाम्पल बघा, इफ साइन थिटा इज इक्वल टू एक्स. आपल्याला इन्व्हर्स हे ट्रिगोनॉमेट्रिकसाठी बघायचं आहे. जर साइन थिटा इज इक्वल टू एक्स असेल देन थिटा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स. म्हणजे बघा, हा साइन इकडे शिफ्ट होताना इन्व्हर्स होतो. इन्व्हर्स म्हणजे पॉवरमध्ये -1 येतो. जसं आपण एखादी डिजिट शिफ्ट करताना प्लस असेल तर मायनस होतं, मायनस असेल प्लस असं होतं, मल्टिप्लायचं डिवाइड. त्याच पद्धतीने ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन शिफ्ट होताना प्लस मायनस नाही होत, त्याचं इन्व्हर्स होतं म्हणजे त्याच्या पॉवरमध्ये -1 येतो. दॅट इज नथिंग बट अ इन्व्हर्स ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स. सो आपल्याला जेवढे ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आहेत त्याचे इन्व्हर्स बघायचे. बट फंडामेंटल महत्त्वाचे ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन साइन, कॉस आणि टॅनसाठी आपल्याला बघायचे. आणि त्याचे जे अपोजिट असतात म्हणजे साईनचं अपोजिट कोण असतो, कोसेक. म्हणजे कोसेकचा क्वेश्चन आला तुम्ही साईनने सॉल्व करू शकता, सेकचा आला तुम्ही कॉसने सॉल्व करू शकता. सो म्हणून आपण फक्त फंडामेंटल 3च बघणार आहोत. हे बघा, इन्व्हर्स ऑफ अ साइन थिटा इज एक्झिस्ट विथ इट्स डोमेन -1 to +1 अँड रेंज -π/2 +π/2. हे त्याचे डोमेन आणि रेंज दिलेले आहे. हे बघा, इट्स डिनोटेड ॲज अ साइन थिटा इज इक्वल टू एक्स देन थिटा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स. म्हणजे बघा, साईनची जी व्हॅल्यू आहेत, सो व्हॉट इज मीन बाय डोमेन, साईनच्या जेवढ्याही व्हॅल्यू आहेत इन्फिनिटीपर्यंत ह्या -1 to +1 मध्येच व्हॅरी होत असतात. दॅट मीन्स वॉट, साइन थिटाची व्हॅल्यू -1पेक्षा स्मॉल नसते आणि +1पेक्षा ग्रेटर नसते याच्यामध्येच. मग ह्या 2 व्हॅल्यू कुठल्या रेंजसाठी अवेलेबल आहे. सो हे बघा, -1 केव्हा मिळेल, जेव्हा अँगल -π/2 असेल, आणि 1 केव्हा मिळेल, जेव्हा π/2 असेल. हे बघा इकडे ग्राफमध्ये हा -π/2, हा π/2 आणि हा जो डार्क पोर्शन दिलेला आहे बघा, ही त्याची वेव्ह प्रत्येक वेळेस पुढे पिरियडिकली कंटिन्यू होत असते. -π/2ला त्याची व्हॅल्यू -1 आणि +π/2ला 1. म्हणजे त्याच्या 3 व्हॅल्यू -1, 0 आणि +1 ह्या पुढं अशा कंटिन्युअसली रिपीट होत जातात. म्हणून हे त्याचं डोमेन आणि त्याची रेंज आहे. आपल्याला पुढे क्वेश्चनमध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी याचा यूज होतो. ते आपण क्वेश्चनमध्ये बघू. ठीक आहे. नेक्स्ट फंक्शन आहे इन्व्हर्स फंक्शन ऑफ अ कॉस थिटा. इन्व्हर्स फंक्शन ऑफ अ कॉस थिटा इज एक्झिस्ट विथ इट्स डोमेन -1 to +1. परत सेम डोमेन आहे दोघांचा, फक्त रेंज चेंज होते 0 to π. तो फंक्शन पण ह्या फॉर्मॅटमध्ये एक्झिस्ट होतो. हे बघा, कॉस थिटा इज इक्वल टू एक्स असेल देन थिटा इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स एक्स. बघा, हा परत त्याचा ग्राफ. परत जर ग्राफ ऑब्झर्व केला आहे बघा, हा डार्क पोर्शन, हा लूप प्रत्येक वेळेस रिपीट होतो. हे बघा, हा 0 आणि हा इकडे π, त्याची व्हॅल्यू 0, इथं त्याचं जे डोमेन आहे 1, इकडे 0 आणि इकडे -1. हा x ॲक्सिस आहे आणि हा y ॲक्सिस आहे. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, त्याच्या डोमेन आणि सगळ्यात महत्त्वाची रेंज, कुठल्या फंक्शनसाठी कुठली रेंज आहे ते आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, टॅन फंक्शनसाठी. सो टॅनसाठी रेंज आहे, डोमेन आहे आर. आर म्हणजे ऑल रिअल नंबर आहे, म्हणजे सगळे रिअल नंबर्स त्याच्यामध्ये एक्झिस्ट होतात. आणि त्याची रेंज साईनसारखीच दिली, -π/2 to +π/2. ठीक आहे. त्याला आपण असं शो करतो आणि हा त्याचा ग्राफ आहे. टॅन साइन आणि कॉसचा ग्राफ आपण काढू शकतो. टॅनचा ग्राफ लॉजिकली म्हणजे लवकर पॉसिबल नाही होत. ठीक आहे. तो ग्राफ फक्त आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी येतो.
कशामध्येच आपल्याला ग्राफ ड्रॉ करण्यासाठी येत नाही, ते फक्त आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी येतात. ठीक आहे. आता बघा, हा थेरॉटिकल पार्ट आहे, हा बुकमध्ये खूप डिटेलमध्ये दिलेला आहे. पण आपल्याला महत्त्वाचं काय याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला रेंज लक्षात ठेवायचे आहे. ह्या रेंज म्हणजेच त्या इन्व्हर्स फंक्शनच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला यूज होतात. म्हणजे बघा, हा टेबल सगळ्यात महत्त्वाचा. हा टेबल जर तुम्हाला कळला हा टॉपिक पूर्ण लक्षात येऊन जाईल. तुम्हाला हा टेबल लक्षात ठेवायचा फक्त. हे बघा, साईन, टॅन आणि कोसेक हे एका ग्रुपमध्ये येतं. हे बघा, यांच्या ज्या रेंज आहेत ना, साईनची रेंज -π/2 टू +π/2, याची पण तीच रेंज आहे, याची पण तीच रेंज आहे. फक्त यांच्यामध्ये छोटासा डिफरन्स आहे. बघा, हे क्लोज ब्रॅकेटमध्ये, हे ओपन ब्रॅकेटमध्ये. हा क्लोज ब्रॅकेटमध्ये आणि इकडे कर्ली ब्रॅकेटमध्ये 0 लिहिलं आहे. ठीक आहे. मी तिघांचा मिनिंग सांगतो आहे. बघा, साईन इन्व्हर्ससाठी डोमेन आहे -1 to 1 आणि रेंज बघा. क्लोज इंटरवलचा अर्थ होतो की हा एक्झॅक्टली -π/2 पासून चालू होतो आणि एक्झॅक्टली म्हणजे इक्वल टू पण येतं, π/2ला एंड होतं, इक्वल टू येतं. ठीक आहे. टॅनसाठी डोमेन ऑल रिअल नंबर आणि हे एक्झॅक्टली π/2 पासून चालू होत नाही, थोडं त्याच्या पुढे, म्हणजे इक्वल टू नसतं. ठीक आहे. हे आपण 11वीमध्ये बघितलं होतं. आणि हा मायनस आणि 0चा अर्थ होतो की -π/2 टू +π/2 सगळ्या व्हॅल्यू कन्सिडर करायचा 0 सोडून. तर का 0 सोडून? कारण कोसेक 0ला नॉट डिफाईंड असतं म्हणून. म्हणजे साईन 0ला 0 असतं आणि कोसेक नॉट डिफाईंड असतं म्हणून. तसंच कॉसचं पण. कॉसची हे डोमेन ह्या रेंजसाठी 0 to π असतं. इकडे परत बघा, कॉटसाठी सर्क्युलर ब्रॅकेट. ठीक आहे, म्हणजे ओपन इंटरवल. आणि सेकसाठी π/2 सोडून, कारण सेक π/2ला काय असतो? नॉट डिफाईंड असतो. सो आपल्याला ह्या रेंज यूज करायच्या आहे. ठीक आहे. हे बघा, आता जेव्हा आपण क्वेश्चन बघू ना, त्या तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली मला काय सांगायचं आहे. क्वेश्चन बघा कसं असतो. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू. आता प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि जनरल सोल्युशन किंवा प्रिन्सिपल सोल्युशन, क्वेश्चन थोडा सारखा वाटतो, पण तुम्हाला क्वेश्चनवरून लक्षात येईल. साईन इन्व्हर्स 1/2 म्हणजे इन्व्हर्सचा क्वेश्चन आहे हा. सो याला सॉल्व करताना बघा, लेट अजूम साईन इन्व्हर्स 1/2 इज इक्वल टू एक्स. तुम्ही कुठलं पण व्हेरिएबल घेऊ शकतात, त्याला एक्स अजूम करायचा. त्याच्यानंतर बघा 1/2 इज इक्वल टू साईन एक्स. तो साईन इन्व्हर्स राईट हँड साईडला शिफ्ट झाल्यानंतर साईन होतो. जसं आपण साईनला इकडे शिफ्ट करताना इन्व्हर्स होतो, त्याचाच वाईस वर्सा. ठीक आहे. आता साईनची व्हॅल्यू 1/2 केव्हा असते? साईन π/6 म्हणजे साईन 30 डिग्रीला. सो तो 1/2 कशाने रिप्लेस केला? π/6ने रिप्लेस केला. आता बघा, साईन साईन कॅन्सल म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली? π/6. आता π/6 म्हणजे किती? 30 डिग्री. सो π/6 बिलॉंग्स टू ह्या रेंजच्या मध्ये. बघा, -90 टू +90च्या मध्ये 30 येतं. हो, ही रेंज कुणाची? साईन इन्व्हर्सची, कारण क्वेश्चन कशामध्ये? साईन इन्व्हर्समध्ये. हा अँगल जर याच्यामध्ये नसता तर ही प्रिन्सिपल व्हॅल्यू नाही आहे, पण ही व्हॅल्यू याच्यामध्ये आहे, म्हणूनच आपण इथं 1/2साठी साईन π/6 यूज केलं. येते लक्षात? पण π/6ला साईनची व्हॅल्यू +1/2 असते का? नाही. आपण प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशनमध्ये बघितले असे नंबर ऑफ अँगल आहे की त्याला 1/2 असतं, पण ते अँगल ह्या रेंजमध्ये येतात का? नाही. ह्या रेंजमध्ये कुठला अँगल येतो? फक्त π/6, म्हणून आपण π/6 यूज केला. सो प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साईन इन्व्हर्स 1/2 इज π/6.
असा सिम्पल क्वेश्चन 2 मार्कासाठी फक्त हाफ पेजमध्ये आन्सर आहे. एवढं सिम्पल फक्त तुम्हाला करायचं आहे. जे 3 फंक्शन दिले त्यांची तुम्हाला रेंज माहिती पाहिजे आणि त्या रेंज पण काही खूप डिफिकल्ट नाही आहे. 1-2 क्वेश्चन सॉल्व केले की ते लक्षात येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघू. हे बघा, क्वेश्चन आहे कॉससाठी. कॉस इन्व्हर्स -1/2. हे बघा, क्वेश्चन कॉस आणि सेक निगेटिव्हमध्ये जर असेल तरच तुम्हाला अलाइड अँगल यूज करायचा आहे. निगेटिव्हमध्ये जर असेल तरच, अदरवाईज गरज नाही. अदरवाईज कॉस आणि सेक सोडून कुठलाही क्वेश्चन निगेटिव्ह असेल तर तुम्ही त्याचा ॲन्सर निगेटिव्ह अँगलमध्ये लिहू शकता. त्याचं रिझन असं, कारण तुम्ही जर मागच्या टेबलमध्ये बघितलं, फक्त कॉस आणि सेकचा जी रेंज दिली त्याच्यामध्ये प्लसमध्ये 0 to π, कारण 0 to πच्यामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू नाही आहे, सगळ्या पॉझिटिव्ह म्हणून. ठीक आहे, म्हणजे कॉस, कॉट आणि सेकसाठी ह्या 3 फंक्शनसाठी तुम्हाला निगेटिव्हमध्ये क्वेश्चन आला तर अलाइड अँगल यूज करावाच लागेल. हे बघा, कॉस इन्व्हर्स -1/2. मग परत त्याला सेम कॉस इन्व्हर्स -1/2 इज इक्वल टू एक्स घेतला, याच्यासारखंच बाजूला जसं. परत तो कॉस इकडे शिफ्ट झाला, कॉस एक्स झाला. आता 1/2 बघा, मी काय लिहिलं, -1/2च्या ऐवजी कॉस 2π/3. आता हा कुठून याचं रिझन इथे बघा, हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला कॉस π - θ मायनस कॉस θ येतं. ओके, सो बघा, हा थीटा कशाने रिप्लेस केला मी, हा थीटा आहे बघा. मला ॲन्सर काय पाहिजे, हा थीटा π/3ने रिप्लेस केला. आता π/3ने का रिप्लेस केला, कारण 60 डिग्रीला कॉसची व्हॅल्यू 1/2 असते. ठीक आहे, म्हणून π - π/3. सो हा थीटा पण π/3ने रिप्लेस, मायनस कॉस π/3. मायनस कॉस π/3 म्हणजेच काय होतं, -1/2. म्हणून इथं थीटा π/3 घेतला. या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस 2π/3. ठीक आहे, आणि कॉस 2π/3ची व्हॅल्यू काय झाली, -1/2. म्हणून इथं -1/2च्या ऐवजी कॉस 2π/3 हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज केला आहे. बघा, परत बघा, कॉस π - θ मायनस कॉस θ. मला ॲन्सर 1/2 पाहिजे, म्हणून हा थीटा π/3ने रिप्लेस केला. मायनस कॉस π/3चा ॲन्सर -1/2. इकडे पण शिफ्ट केला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, हे ॲन्सर आहे. ठीक आहे, मग आता 2π/3 एक्सची व्हॅल्यू काय झाली, 2π/3. आता 2π/3 हा 0 to πच्या मध्ये असतो. 2π/3 म्हणजे किती, 60 × 2 180. 60 × 2 120. 120 हे 0 to π. π म्हणजे किती, 180. ते 0 to 180च्या मध्ये हा येतो, 0 to 180च्या मध्ये 120 येतो म्हणून. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघू. So principal solution of cos inverse x is equal to -1/2 is 2π/3. सो हे त्याचं फायनल आन्सर होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ टॅन इन्व्हर्स -1. हे बघा, साईन, कोसेक आणि टॅन याच्यासाठी जर निगेटिव्ह आला तर काही प्रॉब्लेम नाही, पण कॉस, सेक आणि सो बघा, याला सॉल्व करताना परत तेच आपण जसं मागच्या क्वेश्चनमध्ये केलं, टॅन इन्व्हर्स -1 इज इक्वल टू एक्स.
परत तो टॅन इकडे शिफ्ट होताना एक्स झाला, हा -1 जसा तसा. आता बघा टॅनची व्हॅल्यू 1 केव्हा असते, π/4ला. तो मायनस जसा तसा ठेवला आणि 1 कशाने रिप्लेस केला, टॅन π/4ने. हा मायनस साईन जसाच्या तसा आणि 1 रिप्लेस झाला टॅन π/4ने. इथं अलाइड अँगल यूज केलेलं नाही आहे. ठीक आहे. मग हा मायनसमध्ये जातो कारण साईन कॉस यांच्यासाठी मायनस जर बाहेर असेल तर तो मध्ये जातो, ती प्रॉपर्टी. ठीक आहे. सो टॅन परत कॅन्सल, एक्सची व्हॅल्यू काय झाली -π/4. -π/4 म्हणजे -45 डिग्री. सो हे बघा -45 डिग्री ही -92 + 90च्या मध्ये असते. ठीक आहे, तो अँगल. म्हणून हे झालं त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन. ओके. सो इथं महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला, परत मी तेच सांगतो आहे की तुम्हाला साईन, कोसेक आणि टॅन याच्यासाठी तुम्हाला निगेटिव्ह जरी क्वेश्चन आला तर तुम्हाला निगेटिव्ह अँगल घेता येतो. ठीक आहे. पण जर क्वेश्चन तुम्हाला कॉस, सेक आणि याच्यासाठी जर क्वेश्चन असेल तर तुम्ही त्याच्यासाठी अलाइड अँगल घेऊ शकता. ते बघा हे जे इकडे अँगल्स दिलेले आहेत तुम्हाला, कॉस, कॉट आणि सेक, याच्यामध्ये बघा 0 to π, 0 to π, याच्यामध्ये निगेटिव्ह अँगल्स येत नाही. म्हणून आपल्याला अलाइड अँगल यूज करावा लागतो. यांच्यामध्ये बघा -2 प्लस आहे, -π/2 + π/2, याच्यासाठी निगेटिव्ह अँगल चालतो कारण निगेटिव्ह पण कन्सिडर, म्हणून इथं अलाइड अँगल यूज करत नाही. हे बेसिक लक्षात ठेवा. ओके. थँक्यू.